संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास 4 महिने होत आलेत। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। तर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। या सर्व प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नेहमीच आवाज उठवलाय। अशातच आता दमानिया यांनी संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याची शंका उपस्थित केली आहे। बीडच्या द्वारकानगरी वसाहतीत 27 मार्चला एका महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आला। महिला ज्या घरात राहत होती त्याच घरात हा मृतदेह आढळला। सध्या मृतदेहावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अशातच अंजली दमानिया यांनी ट्विट करत या महिलेच्या मृतदेहावर संशय व्यक्त केलाय। गुढ संपता संपत नाहीये आणि हत्या संपता संपत नाहीयेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या झालीये का असा सवाल दमानियांनी उपस्थित केलाय। अंजली दमानिया यांनी एक्सवर या संदर्भात एक पोस्ट टाकली आहे। त्या पोस्टमध्ये दमानिया म्हणतात, संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची द्वारकानगर येथे हत्या झाल्याचं कळतंय। या महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचं सांगण्यात येतंय। या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। संबंधित महिलेची कोणत्या कारणानं हत्या झाली हे अजून समोर आलेलं नाहीये, पण बीड पोलिसांना याबाबत बातमी कळताच ते घटनास्थळी पोहोचलेत। त्यानंतर तेथील रहिवाशांना बातमी कळाली, पण या प्रकरणी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नयेत म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू झालीय। या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करतायत। शहरातील द्वारकानगरीत राहणाऱ्या लोकांना 2 दिवसांपासून उग्र वास येत होता, पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं। दरवाजा तोडून बीड पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं आणि अंत्यविधीही उरकला। ही महिला मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे कळंब, मनीषा मनोज बियाणी कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई आणि मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा नावानं अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करायची असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। त्यामुळे संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधांचा आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेली महिला ही तर नाही ना असा सवाल आता उपस्थित होतोय। यावर बीड पोलीस काय उत्तर देतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।